गोसीखुर्द उजव्या कालव्यासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन सन 2006 ते 13 दर खरेदीने संपादित झालेल्या क्षेत्राकरिता रुपये 5 लाख प्रति हेक्टरी सानुग्रह अनुदान निधी वाटप करण्याबाबत मुख्यमंत्री यांनी जाहीर केले। मुख्यमंत्री यांनी काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना चेकद्वारे वाटपसुद्धा केलेले आहे की सगळ्यात पहिल्या शेतकऱ्यांना जो आम्ही चेक दिला 7.5 लाख रुपयाचा जराड, त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हणाले की पोरीचं लग्न कसं करायचं या विवंचनेत मी होतो आणि हा चेक मला मिळाला आणि तुम्ही माझं त्या ठिकाणी खूप मोठं ओझं हलकं केलं। तुमच्या किती शेतकऱ्यांची स्थिती गेलेली आहे 2013 पूर्वीची। आम्ही सर्व लोकांचे अर्ज तुमच्या गोसीखुर्द ऑफिसला अर्ज आम्ही दिलेले आहे, जमा केलेले आहे सर्व लोकांचे। पण तरी पण आता तुम्ही जे म्हणून राहिले त्या त्रुटी काय आहे, बँक डिटेल दिलेले आहे, ज्यांचे पूर्ण जे बँक डिटेल आहे परत जे आवश्यक होते ते दिलेले आहे। आता त्याबद्दल तुम्ही सांगायला पाहिजे, तुमच्याकडे सर्व अवेलेबल झाले आहे। त्यासाठी साहेब वरती पाठवलेले आहेत, तुमचे काही जे अर्ज आहेत निवडक अर्ज आहेत ते वरती पाठवलेले आहेत। आता वरती जेव्हा व्हेरीफाय होतील ते म्हणतील की जेवढे अर्ज जो फॉर्मॅट दिलेला आहे तो बरोबर आहे, असेच पूर्ण अर्ज अशाच प्रमाणे पाठवा, तशाप्रमाणे आम्ही तुमच्याकडून घेऊ। काही असलं जेवढं पुरेसं असेल तेवढे ते वरती जातील। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गोसीखुर्द अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे कागदपत्राची जुळवाजुळव करून त्या विभागाला देण्यात आले। मात्र 4 महिन्याचा कालावधी लोटूनसुद्धा शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान निधी वाटप अद्यापही झालेला नाही किंवा त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारच्या सूचनासुद्धा आलेल्या नाही। एकरभर शेती गेली। कोणत्या वर्षी गेली होती? ते आता 15 वर्षे होतात त्या गोष्टीला। आणि शासनानं जे मुख्यमंत्री साहेबांना म्हणलं होती का 5 लाख वाढीव रक्कम तुम्हाला मिळेल म्हणून हेक्टरी, पण ते अजूनही त्या शेतकऱ्याच्या कोणाच्याच खात्यात ते काही जमा झाले नाही। अजूनही आमचे कागदपत्राची पूर्तता पूर्ण होऊ नये। तुमची शेती गेल्यामुळे काय नुकसान झालं? आमच्या आता 15 वर्षापासूनचे कमीत कमी 4-4.5 लाखाचे आमचे नुकसान आहे। आमच्या एका एकरामध्ये कमीत कमी 20-22 पोते धान पिकतात, तर ते 15 क्विंटल आपण पकडू तर 15 दुने 30, 200चा भाव जरी मिळाला आपणाला 2000चा, तरी आमचे 30,000ची एकाच वर्षी नुकसान होते। तुमची शेती गेल्यामुळे तुमचं प्रगती झाली की अधोगती झाली? नाही, आमची अधोगती झाली आहे ना। आमची शेती गेली, आमचा उत्पन्न गेला आणि शासनानं अजूनही आम्हाला काही लाभ दिलेला नाही। तर गोसीखुर्दच्या साहेबाकडे तुम्ही डॉक्युमेंट दिले तर काय म्हणाले त्या? आता डॉक्युमेंट्स आमचे ते अध्यक्ष साहेब होते त्याच्याकडे आम्ही दिले डॉक्युमेंट्स, त्यांनी ते पूर्ण आपल्या शेतकरी लोकांचे त्याने कागदपत्र पोहोचवले आहे। किती दिवस झाले आता डॉक्युमेंट दिले? तर 4 महिने झाले। ज्यांची शेती 2013 पर्यंत गोसीखुर्द कालव्यामध्ये गेलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी आपापले अर्ज त्या ठिकाणी दिलेले आहे आणि त्यांनी सांगितलं की नंतर काही कागद लागतील किंवा डॉक्युमेंट्स लागतील ते तुम्ही पूर्तता कराल। परंतु आज 4 महिने लोटूनही त्या गोसीखुर्दकडून कुठल्याही प्रकारचं कोणत्याही शेतकऱ्याला असं पत्र आलेलं नाही की तुमचं ते डॉक्युमेंट्स पुन्हा परत लागत आहे की आम्ही तुम्हाला सानुग्रह अनुदान देऊ, याबद्दल काही कोणत्याही शेतकऱ्याला कल्पना नाही। माझी 3.25 एकर शेती गेलेली आहे। आज 3.25 एकर शेती 2010 पूर्वी विक्री झालेल्या आहेत आणि कमी अतिशय अल्प दरामध्ये झालेल्या आहेत त्या। आज जर ती शेती असती तर आपला कुटुंब त्या शेतीवरती चांगला उदरनिर्वाह झाला असता। तुटपुंज्या किमतीमध्ये ती शेती त्यावेळेस विक्री करण्यात आली। आज एका एकरला आपण 15 ते 16 क्विंटल धान पिकवतो आणि त्याची अंदाज किंमत पकडली 2,000 पकडली तरी 30-32 हजार रुपयाचा उत्पन्न एकरामागे होतो। तर आज एका वर्षाकाठी 20-40 ते 60,000 रुपये, 60,000 रुपये एका वर्षाकाठी आज पकडाल तर तुम्ही 15 वर्ष झाले शेती केली आपली 15 वर्षापासून 6-15 9 लाख रुपयाचं असंच सरळ उत्पन्न गेलं आणि ते आजची जर रेट पकडले आज
त्या 4 पट रेट आहे त्या शेतीचा. तर असं ते पूर्ण शासनाने दिशाभूल करून जबरदस्तीनं शेत्या ह्या सर्व शेतकऱ्यांना विक्रीस भाग पाडल्या आणि अजून त्या लोकांना डबल फसलचं पाणी मिळालं नाही किंवा सिंगल फसलचं पाणी मागणी केल्याशिवाय त्यांना पाणी मिळत नाही. माझी शेती गेली तर मलाही पाणी ते एका फसले पाणी नव्हतं मला. आज जर ती आमची शेती 3 एकर किंवा एखाद्या शेतकरी लहान शेतकरी त्याची एकर गेली असेल, कोणाची अर्धा एकर गेली असेल, त्याला इतक्या वर्षाचा एक मोबदला म्हणून 1 कोटी रक्कम मिळाली. तिथे पैसे राहले नाहीत. परंतु आज ती जर शेती त्याच्या हातामध्ये असती, त्यामध्ये उत्पन्न काढून तो शेतकरी, प्रत्येक शेतकरी आज सुखी समाधानाने आपले मुलाबाळांचे शिक्षण किंवा स्वतःची शेती आणि स्वतःचं कुटुंब चांगल्या प्रकारे आज तो करू शकला असता. तर 15 वर्षाचा काळ लोटूनही आज त्याला त्याची उन्नती कुठेतरी खुंटलेली आहे आणि त्यात समाधान पण नाही शेतकऱ्याला. त्याला भविष्यात वाटलं का आम्हाला काहीतरी यापासून फायदा होईल, डबल फसलचं पाणी येईल आणि डबल पीक काढू आपण, तर आपल्याला काहीतरी समाधान होईल त्यामधून. आम्हाला वाढीव रेट त्या जे विक्री झालेली आहे 2013 पर्यंतच्या कमीत कमी, त्याबद्दल जे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेला होता, त्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे कमीत कमी 5 लाख हेक्टरी सानुग्रह अनुदान जो आहे त्यांनी जाहीर केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी. त्याबद्दल आम्हाला त्यावर त्वरित कारवाई करून ताबडतोब त्या सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यात यावा, हेच आपली मागणी आहे.